संत समागम एखादिये परी, संत समागम एखादिये परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पांडुरंगकारो प्रथम नमन, पांडुरंगकारो प्रथम नमन, पांडुरंगकारो प्रथम नमन, पांडुरंगकारो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची ये, मस्तक माझा पायावरी राहो निरंतर संतांची या. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळ्याची देवा. संत समागम एखादी परी व्हावे त्याची द्वारी श्वान याती. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठाचे. विठ्ठल 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 समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्ठाचे. प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू निर्गुण निराभासाची समाधी अवस्था आणि त्या समाधी अवस्थेमध्ये प्रकट झालेली प्रासादिक भावावस्थेमधील संतवाणी अखिल जगताला पावन करण्यासाठी साक्षात इंद्रायणी मातेनं ज्याचं तारण करावं असा सुंदर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील हा तुकोबारायांचा गोड असा संतांचा समागम करण्याविषयीचा आग्रह करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ज्यांचा अभंग आहे त्यांचं वैराग्य जर आपण बघितलं तर जगाचा संसार सुखी व्हावा म्हणून स्वतःचा संसार जाळून अंगणात बसलेले. निंदी कोणी वंदी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून साक्षी भावाला प्रगट झालेलं संत तत्व. संत संत म्हणजे तरी काय, संतांची व्याख्या अनेक कीर्तनकारांनी या व्यासपीठावर केली असेल, पण माझ्या बाबाच्या मुखातून ऐकलेली संतांची व्याख्या, कृपा जेव्हा दयेला मिठी मारते ना तिथं साधुत्वाचा जन्म होत असतो. कृपा जेव्हा दयेला मिठी मारते तेव्हा साधुत्वाचा जन्म होतो. आणि साक्षात नामदेव रायांनी भक्ती करण्यासाठी अवतार धारण करावा अशा नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी समाधी सोहळ्याचा, सावतोबांचा पुण्यतिथी समाधी सोहळा, ज्ञानोबा रायांचा जयंती महोत्सव, चांगदेव महाराजांची यात्रा असेल, या सर्वांचा एकत्रितपणे समन्वय साधून या पुण्यक्षेत्र असणाऱ्या पोहेगाव ग्रामक्षेत्रामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अवघ्या 4थ्याच वर्षी दृष्ट लागावी असं नियोजन करणार हे पोहेगाव गाव, जे आध्यात्मिक वारसा जपलेलं, आम्हाला यात नवल वाटत नाही. कारण सांगू, साक्षात परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत संत सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेलं जे गाव आहे, कुणाच्या घरात राहणं सोपं आहे, कुणाच्या घरात राहणं सोपं आहे, पण एखाद्याच्या हृदयात जाऊन त्याच्या स्वतःसाठी जागा निर्माण करणं हे अवघड गोष्ट आहे दादा. पण या पोहेगावकरांनी सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या हृदयात जागा मिळवलेली आहे. आणि म्हणून साक्षात मोठे बाबांनी तारीख काढून द्यावी आणि त्याच अनुषंगाने त्याच पर्व कालावर त्याच तिथीवर
सप्ताहाचं सुंदर असं आयोजन नियोजन या पोहेगाव ग्रामस्थ सप्ताह कमिटीचे आयोजक नियोजक प्रायोजक सद्गुरू गंगागिरी महाराज स्वानंद प्रेमळ भजनी मंडळ यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक आगळं वेगळं या वर्षीचं नियोजन जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण आपण अनेक वेळा केलेलं आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा पारायण उत्सव अतिशय सुंदर असणारा कीर्तन महोत्सव. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये अतिशय सुंदर असं वारकरी संप्रदायाला सुशोभित सुसज्जित करणारं गौरवान्वित करणारं ही व्यासपीठ. व्यासपीठावर आमच्या डाव्या बाजूला गायनाचार्य मंडळी उभी आहेत. त्यामध्ये हल्ली महाराष्ट्रामध्ये आता मागच्या वर्षापर्यंत एक पिंगळा गाजत होता. मागच्या वर्षापर्यंत तो पिंगळा जरा आता मागे मागे पडायला आला होता, म्हणून पिंगळा स्पेशल या वर्षीचा महाराष्ट्रात व्हायरल होत असणारा गाजत असणारा पिंगळा स्टार हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे, त्यांना गोड अशी साथ करतायत हरिभक्तीपरायण सागरजी महाराज, त्यांना गोड अशी साथ करतायत आपल्याच गावाचं वैभव, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये गुरुनाम गुरुजोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष संस्थेचा अभ्यासक्रम करून सर्व ग्रंथांचं शास्त्राध्ययन करून आणि आता सद्गुरूच्या आदेशानुसार त्या विचारांचा, त्या वारकरी विचाराचा आचार विचार प्रसार गावोगावी जाऊन करण्यासाठी सुसज्जित झालेलं एक युवा तरुण तडपदार साधक वृत्तीचं असणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज अवताडे. अतिशय वजनदार, शरीरानं नाही बरं का, शरीरानं नाही, इथं शरीराच्या कुणाचाच उल्लेख नाही, अतिशय बोटामध्ये असं वजन आहे, वाजवण्यामध्ये वजन आहे, दर्जेदार असणारा मृदंग, त्या मृदंगाची साथ करणारे आमचे शंभू महाराज लाड. इकडच्या बाजूला आमचे हरिभक्तीपरायण तितकीच तोला मोलाची साथ करणारे आमचे तुवरजी महाराज. आमच्या पाठीमागच्या बाजूला भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. 2 चोपदार आहेत महाराज. देवडे भाऊ असतील, आमचे पानगवाने महाराज असतील, बाल गोपाळ आणि अतिशय सुंदर असणारं सद्गुरू गंगागिरी महाराजांचं भजनी मंडळ टाळकर यांची उत्तम साथ आणि वारकरी संप्रदायामध्ये साऊंड क्षेत्रामध्ये जे खऱ्या अर्थानं रवीचं कार्य करत आहेत. नावही त्यांचं रवीच आहे. आणि काय असतं, एखाद्या गोष्टीचा ब्रँड असतो. काही गोष्टी मग ते ब्रँडेड जर असेल ना तर माणूस किंमत किती लागते त्याचा अजिबात विचार करत नाही. त्याचा कलर कुठला आहे, त्याची क्वालिटी काय आहे हे बघण्याची गरजच नाही. ब्रँड इज ब्रँड. तसा आमच्या रवी भाऊचा ब्रँड आहे दादा महाराष्ट्रामध्ये. अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम. तुम्ही आमच्या समोर बसलेले ज्यांची मुख कमल ओमललेल्या कमलिनी कमळासारखी आहेत, तुमच्या हृदयात वसणाऱ्या कृष्ण तत्वाला मनापासून अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल गोड असं गाथा पारायण सकाळी 7:30 ते आम्हाला अर्जुन भाऊनी सांगितलं ताई 7:30 ते पाऊण वाजतो कधी कधी. अतिशय दुर्मिळ अशी साधना आहे दादा. आणि त्या साधना साधणाऱ्या साधिका हरिभक्तीपरायण संजीवनी ताई आमच्या परमस्नेही हरिभक्तीपरायण लंकाताई असतील आणि त्यांना सर्वच सहकार्य करणारे पारायण वाचक. गोड असं आयोजन नियोजन या ठिकाणी सुरू आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांचा. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संत समागमाविषयी सर्वांना आग्रह करतात. महाराज सांगतायत संत समागम एखादिये परे. एखाद्या म्हणजे कुठल्याही परीने म्हणजे प्रकाराने,
कुठल्याही प्रकाराने जरी तुम्हाला संत समागम जर घडत असेल ना, तर व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. तिथं श्वान सुद्धा व्हायला मागे पुढे बघू, तिथं कुत्र्यासारखं पडून राहा. संत समागम जर प्राप्त होत असेल तर कुठल्याही प्रकाराने तो सोडू नका. महाराज सांगतायत व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तिथं कुत्रा होऊन पडून राहा. या अभंगामध्ये आज तुकोबाराय आपल्याला संत समागमासाठी 4 प्राणी व्हायला सांगतायत. कुठल्याही प्रकारामध्ये जा. पहिली गोष्ट कुत्रा व्हा. दुसरी गोष्ट कामारी व्हा. कामारी म्हणजे काय? कामारी सांगकाम्या. त्यांनी कुठलंही जरी काम सांगितलं तरी कामारी व्हा. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, श्वान व्हा. कामारी बटीक, सेवेचा सेवक, कामारी व्हा. बटीक व्हा. बटीक म्हणजे काय? त्यांच्या द्वारामध्ये सेवा करणारी जी दासी आहे किंवा दास आहे त्यांचा दास व्हा. आणि चौथं रंक व्हा. रंक म्हणजे भिकारी. भिकारी जरी व्हायची वेळ आली ना, संत समागम जर प्राप्त होत असेल आणि त्या संत समागमाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला भिकारी जरी होण्याची वेळ आली ना, तरी मागे पुढे बघू नका. महाराज आम्हाला फलप्राप्ती काय मिळेल? महाराज सांगतात तेथे रामनाम होईल श्रवण. तिथं रामनामाचं श्रवण होईल. कुठे? संत समागमामध्ये रामनामाचं स्मरण होतं. संत समागमामध्ये रामनामाचं श्रवण होतं आणि जिथं रामनामाचं श्रवण आहे समजून घ्या तोच संत समागम आहे. विठ्ठल तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. उच्चिष्ठाचं भोजन तुम्हाला त्या संतांच्या समागमामध्ये प्राप्त होईल. आणि महाराज सांगतात अहो एवढंच काय, सर्व सुख त्या संतांच्या संगतीमध्येच तुम्हाला अनुभवायला मिळतील. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. या संतांच्या पंगतीमध्ये सर्व सुखाचा लाभ होतो. आणि म्हणून आपण संत समागम कुठल्याही प्रकाराने केला पाहिजे. संत समागम जीवनामध्ये नितांत गरजेचा आहे. आपण अनेक कीर्तनकाराच्या मुखामधून संगतीचा महिमा ऐकला. या महाराष्ट्रातील भूमी, हा महाराष्ट्र जेव्हा कर्मकांडामध्ये गुंतलेला होता, या महाराष्ट्राला जेव्हा नवीन विचाराची, नवीन दिशेची आणि नवीन दशेची जेव्हा गरज होती ना, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत अवताराला आले, संत जन्माला आले. पण नामदेव महाराज जेव्हा या भूतलावर आले ना, तेव्हा नामदेव महाराजांच्या अगोदरच ज्ञानोबा, निवृत्ती दादा, सोपान काका, चोखोबा, सावतोबा हे सर्व संत नामदेवरायांच्या समकालीन असणारे संत. आणि ह्या एकेकाचं चरित्र जर आपण बघायला गेलो तर एकेकाचं चरित्र आभाळाला गवसणी घालणारं होतं दादा. आभाळा एवढी उंची असणारे हे सर्व संत. परंतु नामदेव महाराजांनी जेव्हा ज्ञानोबारायांकडे, निवृत्ती दादांकडे आणि सोपान काकांकडे बघितलं, हे निवृत्ती का दादा, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका विश्वाच्या आध्यात्मिक नभोमंडलामध्ये जणू काही तेजा समान तळपत असताना नामदेव महाराजांना दिसले. आणि म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं, या तिघांकडे तुम्ही मनुष्य म्हणून बघू नका. हे मनुष्य नाहीत, अहो हे तर साक्षात या भूतलावर प्रकट झालेले जणू काही सूर्यच नव्हेत काय. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. जगी सूर्य जैसे प्रकाशले, जगी सूर्य जैसे प्रकाशले. हो तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. हो
ब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रगटले, साक्षात सूर्य प्रगट झालेली आहेत. अहो, योगीराज चांगदेव महाराजांच्या सारख्या योग्याला प्रश्न पडावा, पत्र लिहिताना यांना मोठं म्हणावं की छोटं म्हणावं? चांगदेव महाराजांच्या सारख्या योग्याला प्रश्न पडावा. मग कुणी म्हणेल चांगदेव महाराजांना काहीच कळत नव्हतं, काय पत्रात लिहावं हे कळेना, हे म्हणण्याचा आपला अधिकार नाही. हे मुक्ताईनं म्हणावं. चांगदेव कोरा तो कोरा हे मुक्ताईनं म्हणावं. चांगदेव बाबाला निगुरा म्हणावं कुणी? मुक्ताईनं. अहो, चांगदेव महाराज काही इतके बेडे नव्हते. 1400 वर्ष ज्यांचा विषय, 14 वेळा ज्यांनी काळाला परत पाठवलं. एकदा परत पाठवून बघा बरं, एकदा पाठवता येईल का? आमच्या काळे भाऊनी पाठवलं ना, एकदा पाठवलं काळाला परत. हे सामर्थ्य केवळ भजनामध्ये आहे, हे सामर्थ्य भजनामध्ये आहे दादा. 14 वेळा ज्यांनी काळाला परत पाठवावं एवढं सामर्थ्य असणारे चांगदेव महाराज, त्यांना एवढं मात्र कळालं पत्र लिहावं कुणाला, पत्र कुणाला लिहावं हे तरी चांगदेव बाबाला कळालं. नाही तर आपणही पत्र लिहितो, आपणही आता पत्र लिहायचं कामच नाही राहिलं, आपणही लिहितो. कुणाला पत्र लिहावं हे चांगदेव महाराजांना विचारा. आणि म्हणून साक्षात या भूतलाला वैकुंठ बनवण्यासाठी आलेले, प्राप्त झालेले जे संत आहेत, त्या संतांची संगती मनुष्यानं जीवनामध्ये केली पाहिजे. कारण संगतीचा जो परिणाम आहे तो मानवी जीवनावर अतिशय खोलवर आणि आजीवन होत असतो. संगती कुणाची करावी हे जोपर्यंत मनुष्याला कळत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये दिव्यत्व, प्रभुत्व, नित्यत्व, नामिनत्व येऊच शकत नाही. आणि म्हणून एखादा बुद्धिमान असेल, विद्वान असेल, नव्हे नव्हे साधू जरी असेल, पण संगती जर चुकली ना दादा, एकाची संगती चुकली महाराज, नाव होतं त्याचं काय? हिरा. हिरा कळतो ना, हिरा किंमत किती? राहतो कुठे? कोंदणामध्ये राहतो. पण अशा हिऱ्याला सुद्धा जर ढेकणाची संगत जर झाली ना कुसुंगे नाडीला साधू देता, कुसुंगे नाडीला साधू देता, कुसुंगे कुसंगे नाडीला साधू देता. हो देखनाचा संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू देता, कुसंगे नाडीला साधू देता. कितीही बुद्धिमान व्यक्तिमत्व जर असेल, विद्वान असेल, साधू जरी असेल, पण कुसंगतीनं तो भंगल्याशिवाय राहत नाही. आणि या उलट निर्बुद्ध असणारा रेडा, पण ज्ञानोबारायांची संगती झाली आणि निर्बुद्ध रेड्यानं ज्ञानोबारायांची संगती केल्यानंतर निर्बुद्ध रेड्यानं वेद बोलावा, हा संगतीचा महिमा. आणि म्हणून रेड्याचा बुद्धिमान, रेड्याच्या मुखातून वेद बोलवायचे, हा संगतीचा परिणाम. आणि शहाण्यासारखी माणसं सुद्धा कधी कधी रेड्यासारखी वागतात, हा सुद्धा संघाचा महिमा आहे महाराज. संगतीने पतनही होते
आणि संगतीने उद्धारही होतो. त्यजावे अधमा संत सेवी संत सेवी त्यजावे अधमा संत सेवी त्यजावे अधम संत सेवी संत सेवी त्यजावे अधम संत सेवी पतन उतार संगाचा महिमा त्यजावे अधर्मा संत सेवी. महाराज, पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे आणि म्हणून संतांच्या सर्वच अंग जे आहे, संतांच्या चरणाचा महिमा वेगळा, संतांच्या वाणीचा महिमा वेगळा, संतांच्या दृष्टीचा महिमा वेगळा, संतांच्या कृपेचा महिमा वेगळा, संतांच्या ग्रंथांचा महिमा वेगळा. आज आपण 2-3 गोष्टींचा महिमा बघून पुढे जाऊया. संतांच्या ग्रंथाचा महिमा ऐका. जगद्गुरु तुकोबा यांनी गोड असा गाथा निर्माण करावा. भावावस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबा यांच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुटित झालेली जीवानी आहे. तरल असा जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा सिद्ध झालेला आहे. जगाला तारण्यासाठी गाथा सिद्ध केलेलं आहे तुकोबा यांनी. पण सालो मालो असतील, त्यावेळेचे जे समाजकंटक असतील, त्यांना महाराज तुकोबा यांची आभा प्रभा शोभा सहन झाली नाही. ती आजही होत नाही. आणि त्यांनी रामेश्वर भट्ट वाघोलीचे त्यावेळेचे जे धर्मगुरू होते, त्यांच्याकडे जगद्गुरु तुकोबा यांची त्या ठिकाणी आणि कागाळी केली. रामेश्वर भट्टांनी त्या ठिकाणी आले आणि जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा काहीही विचार न करता इंद्रायणीमध्ये बुडवायला सांगितलं. तुम्हा सर्वांना श्रुत आहे. गाथा इंद्रायणीमध्ये बुडवायला सांगितला. जगद्गुरु तुकोबा यांना त्याचं काही सुख दुःख नाही. पण जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा पंचम वेद आहे हे जणू स्वप्नात येऊन रामेश्वर भट्टांना पांडुरंगाने सांगावं. आणि म्हणून रामेश्वर भट्टांनी सांगितलं, नुसता बुडवायचा नाही गाथा, नुसता बुडवायचा नाही, दगड बांधून बुडवायचा म्हटले. नुसता बुडवायचा नाही हे रामेश्वर भट्टांनी अगोदरच सांगितलं होतं. माहीत होतं गाथा बुडणार नाही म्हणून सांगितलं, दगड बांधून गाथा बुडवायचा. गाथ्याला दगड बांधण्यात आले. दगड बांधले दादा. आता दगड एकतर गाथा कागद आहे आणि कागदांचा झालेला समूह, हा समूह सहज पाण्यामध्ये बुडवल्यानंतर बुडणारा होता. दगड बांधले गाथ्याला. गाथा बुडवला. गाथा बुडवला. दगडासहित गाथा इंद्रायणीच्या तळाशी गेला. आणि जगद्गुरु तुकोबा यांनी आमरण उपोषण इंद्रायणीच्या काठावर आरंभित केलं. तुकोबाराय पांडुरंगाचा धावा करू लागले, देवा माझा गाथा बुडाला याचं मला दुःख नाही देवा. नामदेव राय आणि तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आले आणि कवित्व मला करायला सांगितलं. तुमच्या आज्ञेनं केलं देवा, माझ्या मनाने केलेलं नाही. तुमच्या आज्ञेनं मी हे कवित्व केलेलं आहे. कशासाठी? जगाचा उद्धार व्हावा. या गाथाचं श्रवण मनन पठन करून जगाचा उद्धार व्हावा म्हणून मी गाथा लिहिला. जगाला तारणारा गाथा पांडुरंगा जर स्वतःच जर बुडणारा असेल तर जग याचं पारायण करेल. जग याचं पारायण करेल. मग जगाला तारणारा गाथा तारावा लागेल. तारावा लागेल तुम्हाला. आणि काय साक्षात्कार देवा. 13 दिवस झाले. साक्षात इंद्रायणी माता जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा आणि वरती आला. नुसता गाथा आला नाही दादा. येताना जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी
सहित वया जळी दगडासहित वया जळी दगडासहित वया जळी दगडासहित वया जळी दगडासहित वया समर्थ गण्या तू कृपा समर्थ गण्या तू कृपा समर्थ गण्या तू कृपा समर्थ नुसता गाथा तारला नाही महाराज, त्या गाथ्याला बांधलेले जे दगड होते ना त्या दगडाला सुद्धा तारील्या. दगडाला तारलं कशासारखं, लाह्यांसारखे दगड सुद्धा वर आले. आता मला सांगा, इंद्रायणी मातेमध्ये गाथा बुडवला, इंद्रायणी मातेच्या तळाशी गाथा गेला, तिथं तळाशी दुसरे दगड नव्हते का? दुसरे दगड असतीलच की हो गंगेमध्ये, इंद्रायणी मातेमध्ये. आता किती दगड बघायला मिळतात आपल्याला, किती दगड असतात महाराज. मग इंद्रायणी माते दुसरे दगड नसतील का हो खाली? पण ते दगड वर नाही आले, वर आले कुठले दगड? ज्यांनी 13 दिवस स्वतःला तुकोबारायांच्या गाथ्याबरोबर बांधून घेतलेलं होतं ना, तेच दगड लाह्या बनून वरती आले, तेच दगड लाह्या बनून वरती आले. मग 13 दिवस ज्या दगडांनी स्वतःचं जीवन गाथ्याबरोबर बांधून घेतलं, ते दगडांच्या जर लाह्या होत असतील तर आपणही आपलं जीवन गाथ्याबरोबर बांधून घ्यावं. मागे लाह्या उधळण्याची गरजच राहणार नाही महाराज, मागे लाह्या उधळण्याची गरज नाही. तुकोबारायांच्या गाथ्याचा पुरुषार्थ आहे. ज्याने आपलं जीवन गाथ्याबरोबर बांधून घेतलं त्याची लाही झाल्याशिवाय राहणार नाही दादा, लाही झाल्याशिवाय राहणार नाही. हा जगद्गुरु तुकोबारायांच्या ग्रंथ साहित्याचा महिमा आहे, ग्रंथ साहित्याचा महिमा. ऐका, तुकोबारायांच्या मुखातून निघाणारा जो शब्द आहे त्या शब्दाचा महिमा ऐका. आता जगद्गुरु तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक महत्त्वपूर्ण असणारे, सर्वांच्या लक्षात राहणारं व्यक्तिमत्व असणारे गंगारामबुवा मवाड. टोटल संसारी मनुष्य, गृहस्थी मनुष्य, संसारामध्ये आसक्ती असणारा मनुष्य गंगारामबुवा मवाड. काम होतं म्हशेचं तबेला. भंडारा, बोराडा, भामचंद्र या पर्वताच्या आसपासच्या भूमीमध्ये, जमिनीमध्ये, शेतामध्ये आणि गायरानामध्ये म्हशी आणि गायी वळायला जावं. गंगारामबुवा एक दिवस म्हशी वळण्यासाठी घेऊन गेले आणि म्हशीच्या गोठ्यामध्ये संध्याकाळी गंगारामबुवाने पाहिलं, एक म्हैस हरवलेली दिसली, एक म्हैस कमी झालेली दिसली, एक म्हैस गंगारामबुवांना बेपत्ता झालेली दिसली. आणि गंगारामबुवाचं, आता ज्याच्या घरी जनावरं असतात त्याला विचारा, एखादं कळपातलं जर हरवलं तर त्याच्या मनाची स्थिती काय होते ते. गंगारामबुवांनी बघितलं, एक म्हैस हरवलेली आहे, माझी म्हैस हरवली, एक म्हैस दिसत नाही, कुठं गेली असेल माझी म्हैस. तसंच घरात न जाता गंगारामबुवा भंडारा, भामचंद्र, बोराड्यावर त्या ठिकाणी आसपास फिरू लागले आणि म्हशीचा शोध घेऊ लागले. एक दिवस झाला, एक रात्र गेली, तर गंगारामबुवांना म्हैस काही सापडली नाही. दुसराही दिवस गेला, माझी म्हैस हरवली, काय खात असेल, कुठं बसली असेल, पाणी पिली असेल का नसेल, रवंत केला असेल की नसेल, काही एखादं जनावर तर तिला चावलं नसेल ना. गंगारामबुवांच्या स्वप्नात सुद्धा म्हैस येऊ लागली. तिसरा दिवस उजाडला आणि गंगारामबुवांना लक्षात आलं, 3 दिवसापासून 3ही पर्वताच्या पायथ्याशी फिरतोय, म्हैस काही सापडत नाही. पण तुकोबा मात्र भंडाऱ्यावर भजनासाठी जातात आणि डोंगरावर जातात. वर्षाला खालचं सगळं दिसतं, वर्षाला खालचं सगळं दिसतं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, वर्षाला खालचं सगळं दिसत असतं
लक्षात आलं गंगाराम बुवाच्या, तुकोबा भजनासाठी वरती बसतात आणि म्हैस खाली कुठं तरी हरवलेली आहे. नक्कीच तुकोबारायांच्याकडे गेल्यानंतर म्हशीचा पत्ता सापडेल. धावत धावत तुकोबारायांकडे गंगाराम बुवा मवाळ जातात. तुकोबारायांचं भजन चाललेलं आहे. आता आम्ही कीर्तनाला साधं प्रवचनाला गेलो तर लोक सांगतात रवी भाऊ संगीत प्रवचन करा. तरी लोकांना असं वाटतं मागे कोणीतरी गोड भजन म्हणावं, संगीत प्रवचन करतात लोक. आता तुकोबारायांसारखे गायक होते दादा, तुकोबारायांसारखे वैष्णव होते, वारकरी होते, पण भजनाला मागे साथ करायला कोणी नव्हतं हो, मागे साथ करायला कोणी नव्हतं. आणि म्हणून तुकोबारायांनी एकट्यानेच भजन करावं. तुकोबारायांचं भजन चाललेलं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा. तुकोबा आहे. अहो तुकोबा, अहो डोळे उघडा तुकोबा. तुकोबांनी डोळे उघडले. तुकोबारायांना आनंद झाला. तुकोबारायांना वाटलं आतापर्यंत भजन करत होतो, मागे कोणी म्हणत नव्हतं, मग मागे कोणी म्हणायला नाही म्हणून पश्चिनी सुखस्वरे आळविती. पक्ष्यांनी तुकोबारायांच्या मागे चाल म्हणावी. पण तुकोबारायांना आनंद झाला. गंगाराम बुवा, अहो या या या, बसा म्हटले, बसा. आतापर्यंत मी एकटा भजन करत होतो, आता दोघं मिळून भजन करू. अहो तुकोबा काय भजनाविषयी सांगता हो. अहो माझी म्हैस हरवली हो. 3रा दिवस उजाडलाय आज महाराज. म्हैस हरवली हो. काय खात असेल, कुठं बसत असेल, काय काय झालं असेल माझ्या म्हशीचं, माझ्या म्हशीविषयी सांगा हो मला. माझी म्हैस पाहिली का हो. तुकोबाराय हसू लागले. तुकोबाराय म्हटले, बाबा तुझीच म्हैस जर भंडाऱ्यावर येऊन बघायची होती तर देव गावात काय कमी म्हशी होत्या का म्हटले. जर भंडाऱ्यावर येऊन जर तुझीच म्हैस जर बघायची आहे तर देव गावात काय कमी होत्या का. गंगाराम बुवा, अहो देवाविषयी बोलावं, देवाविषयी का व गंगाराम बुवा. गंगाराम बुवा म्हणतात, तुकोबा
देवाविषयी माझी ऐकण्याची मनस्थिती नाही तुकोबा, मला माझ्या म्हशीविषयी सांगा. बरेच लोक कीर्तनात गेल्यानंतर सुद्धा मला सांगतात कधी कधी बरं का, ताई थोडं म्हशीविषयी सांगत जा ना. नुसतं देवाविषयी सांगून सांगून कधी कधी म्हशीविषयी थोडं थोडं सांगत जा. तसं तुकोबराय म्हणतात गंगाराम बुवा, अहो म्हशीविषयी ऐकून कल्याण होणार नाही. पण गंगाराम बुवा म्हणतात तुकोबा, माझ्या म्हशीविषयी सांगा, हो देवाविषयी नको, माझ्या म्हशीविषयी सांगा. त्याची मनस्थिती तुकोबाराय यांनी बघितली आणि तुकोबाराय म्हटले, गंगाराम बुवा, अहो ज्या म्हशीला तुम्ही 3 दिवसापासून शोधतायत ना, 3 दिवसापासून शोधतायत ना, जा गोठ्यामध्ये, आज दुपारीच म्हैस गोठ्यामध्ये येऊन बसलेली आहे. जा गंगाराम बुवा, म्हैस गोठ्यात बसलेली आहे. गंगाराम बुवांना म्हशीविषयी ऐकल्यानंतर आनंद झाला. तशीच माघारी पावलं उचलली आणि गंगाराम बुवा पळत 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 म्हशीच्या गोठ्यामध्ये आले आणि एक पाय गोठ्यामध्ये टाकला महाराज. एक पाय गोठ्याच्या बाहेरच होता. गंगाराम बुवांनी एका कोपऱ्यात बसलेली 3 दिवसापासून ज्या म्हशीला रात्रंदिवस शोधत होते, त्या म्हशीला रवंथ करताना आरामात बसलेलं पाहिलं आणि गंगाराम बुवांनी मागचा पाय पुढे टाकला नाही दादा. गोठ्यात टाकलेला पाय गंगाराम बुवांनी मागे घेतला आणि गंगाराम बुवा तसेच पळत तुकोबारायांकडे गेले, भंडाऱ्यावर गेले आणि तुकोबांना म्हणू लागले, तुकोबा महाराज चुकलं, हो चुकलं महाराज आमचं. देव तुमच्या बरोबर बोलतो महाराज. त्रिकालदर्शी आहात महाराज, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही म्हटला होतात ना मला देवाविषयी बोला, म्हशीविषयी बोलू नका. शपथ घेऊन आण घेऊन सांगतो तुकोबा, आजपासून म्हशीविषयी ही वाणी बोलणार नाही. आजपासून ही वाणी देवाला अर्पण केली, ही वाणी आता देवाला वाहिली तुकोबा. आजपासून ही वाणी फक्त देवाविषयी बोलेल. बोलण्याची नाही आता देवा विना काही, देवा विना काही, आता देवा विना काही. बोलण्याची नाही, बोलण्याची नाही आता देवा विना काही, देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवावीन काही, समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. आता ही वाणी म्हशीविषयी बोलणार नाही तुकोबा. आता ही वाणी देवाविषयी ऐकेल, देवाविषयी बोलेल. आणि गंगाराम बुवांनी शपथ घेतली दादा. गंगाराम बुवांनी परत प्रपंच केलाच नाही आणि तुकोबारायांच्या शब्दाचा असा परिणाम झाला या महात्म्यावर की तिथून पुढे तुकोबारायांचा आज आपल्यापर्यंत जो गाथा आलाय ना, या 2 महात्म्यांनी लिहून काढला महाराज. पहिले संत संताजी जगनाडी महाराज, संत जगनाडे महाराज आणि दुसरे गंगाराम बुवा मवाळ. या 2 महात्म्यांनी तुकोबारायांच्या मुखातून प्रस्फुटित झालेली वाणी जशीच्या तशी उतरवून काढली. म्हणून त्यांचे उपकार आहेत, आपल्यापर्यंत हा गाथा पोहोचला. आणि या गाथ्याचं लिखाण करण्याचं सामर्थ्य गंगाराम बुवामध्ये कशामुळे आलं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दाचा पावर आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे महाराज. ऐका, नुसते संतांचे शब्द, संतांचे ग्रंथ नाही, नुसतं संतांचं सोंग जरी आणलं ना, सोंग जरी आणलं ना संतांचं, रामानंद सागरांची रामायण मालिका आपण बघितली. आजही अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 झाली आणि तिथे रामप्रभू, सीता मैया आणि लखनदादा हे 3 जण आले होते. कोण? रामचंद्र प्रभू आणि सीता मैया. पण कुठले? मालिकेतले. कोण कोण? रामचंद्र प्रभूंची भूमिका साकारणारा अभिनेता
अरुण गोविलजी आणि सीता मैयाची भूमिका करणाऱ्या दीपिकाजी. हे दोघंही जेव्हा अयोध्येमध्ये आले ना देवा, तेव्हा या अयोध्यावासियांनी त्यांच्यासाठी रेशमांच्या वस्त्राच्या पायघड्या टाकल्या आणि शरयूपर्यंत या रामचंद्र प्रभूंना आणि सीता मैयाला अयोध्यावासी घेऊन गेले. आजही आपल्या अंतःकरणामध्ये रामप्रभूंचं स्मरण जर आपण केलं तर मूर्ती कुणाची उभी राहते? अरुण गोविलजींची. राम म्हटलं की साक्षात पुढे उभे राहतात. कारण रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविलजींना जर विचारलं तर त्यांनी सांगितलं, रामायणाची भूमिका घेऊन रामानंद सागर जेव्हा माझ्याकडे आले आणि मला रामाची श्रीरामांची भूमिका करायची असं जेव्हा मला कळलं, तेव्हा मला पहिल्यांदा जरा अवघड वाटलं. परंतु रामप्रभूंची भूमिका करण्यासाठी ज्या दिवशी रामानंद सागर अरुण गोविलजींकडे गेले त्याच दिवसापासून अरुण गोविलजींनी ब्रह्मचर्य व्रताचं अधिष्ठान आणि अनुष्ठान करायला सुरुवात केली. आणि महाराज असा राम साकारला अरुण गोविलजींनी की संपूर्ण भारतवर्षातील जनमानसाच्या हृदय पटलावर आजही अरुण गोविलजी रामचंद्र प्रभूंच्या रूपामध्ये विराजमान आहेत. देवाचं सोंग केलं पण परंतु नंतर कुठलंच सोंग केलं नाही. अरुण गोविलजींनी कुठल्याही चित्रपटात परत काम केलं, कुठलीही मालिका परत केली नाही. आता ऐका, संत तुकाराम हा चित्रपट 1935 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका करणारा अभिनेता कोण? वा, श्री विष्णुपंत. विष्णुपंत म्हटलं की बगलबंदी, धोतर, डोक्यावर बांधलेली पगडी, गळ्यामध्ये वीणा, हातामध्ये चिपळ्या आणि पांडुरंग 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 म्हणणारं त्यांचं ते मुखकमल आपल्या डोळ्यासमोर येतं. विष्णुपंत कापडनिसांनी त्या ठिकाणी विष्णुपंतांनी जेव्हा संत तुकाराम महाराजांचा चित्रपट साकारला, ती भूमिका केली. ही भूमिका झाल्यानंतर तो चित्रपट इतका गाजला, इतका महाराष्ट्रीयन जनतेच्या हृदयपटलावर अधिराज्य केलं या चित्रपटानं, तितकं पुष्पा 2 आणि छावानं नाही बरं का. नाही. आध्यात्मिक साम्राज्य वेगळं आणि लौकिक साम्राज्य वेगळं. आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट गाजला आणि त्याची कमाई अपेक्षेपेक्षा जास्त झाली. म्हणून या चित्रपटाचे निर्माते ती बिदागी, मानधन, दक्षिणा किंवा आजच्या भाषेत पाकिट घेऊन जेव्हा विष्णुपंतांकडे गेले आणि त्यांना ते पॉकेट मानधन देऊ केलं, तेव्हा विष्णुपंतांनी ते घेण्यास नकार दिला. निर्मात्याने विचारलं, तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला ही बिदागी कमी वाटते का? मी अजूनही देऊ शकतो. तेव्हा श्री विष्णुपंतांनी सांगितलं, तुम्ही मला हीच काय यापेक्षा 100 पटीनं जरी जास्त बिदागी दिली, परंतु श्री तुकारामांची भूमिका माझ्याकडे देऊन तुम्ही माझ्यावर जो उपकार केला आहे, तो उपकार माझ्या अंगाचं कातडं काढून तुमच्या पायात जोडे घालून जरी घातले ना तरी फिटणार नाही. कारण त्या श्री तुकारामांची भूमिका जेव्हापासून मी केली ना, तेव्हा माझा धन, मान, सोनं हे सर्व मला मृत्तिके समान वाटायला लागलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका साकारल्यानंतर मी फक्त तुकोबारायांचा वेश, बगलबंदी, धोतर, फेटा हे फक्त मी माझ्या अंगावर धारण केलं, पण तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये असणारं धगधगीत जे वैराग्य आहे, ते वैराग्याने माझ्या अंतःकरणामध्ये आता दीप प्रज्वलित झालेला आहे आणि तो दीप ज्ञानाने त्या ठिकाणी प्रज्वलित झालेलं आहे. त्यामुळे आता ह्या संपूर्ण पृथ्वीवर असणारं सर्व जे धन, तृण हे सर्व मला तृणासमान वाटायला लागलेलं आहे.
केवळ जगद्गुरु तुकोबारायांची भूमिका म्हणजे सोंग करणाऱ्या विष्णुपंतांच्या अंतःकरणामध्ये तुकोबारायांचा एवढा मोठा भाव प्रदर्शित झाला की विष्णुपंतांनी सुद्धा यानंतर कुठलाही चित्रपट केला नाही आणि जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करता 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 पांडुरंगाचं भजन करता करता विठ्ठलाचं भजन करता करता विष्णुपंत सुद्धा परमधामाला प्राप्त झाले। हे जगद्गुरु तुकोबारायांच्या केलेल्या सोंगाचा महिमा आहे। विठ्ठल तुकोबारायांच्या ग्रंथाचा महिमा आपण बघितला, तुकोबारायांच्या शब्दाचा महिमा आपण बघितला, तुकोबारायांच्या केलेल्या भूमिकेचा म्हणजे सोंगाचा महिमा आपण बघितला। अशा जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीमधून महाराज तुकोबाराय सांगतात की बाबा रे, संतांचा समागम, संतांची संगती जर तुम्हाला कुठल्याही प्रकाराने जर घडत असेल ना तर ती सोडू नका, त्याच्यासाठी श्वान सुद्धा होण्याची तयारी ठेवा। अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात संत समागम एखादी पारी, संत समागम एखादी पारी, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती। एखाद्या परीनं कुठल्याही परीनं जर तो संत समागम जर घडत असेल तर तिथे श्वान सुद्धा होऊन राहावं, कुत्रा होऊन त्यांच्या दारामध्ये पडून राहावं। असं काय आहे संत समागमामध्ये ऐका। आपल्या डोळ्यांना जो संपूर्ण असणारा जो प्रपंच दिसतो, खरा की खोटा? खरा आहे की खोटा आहे? खोटा आहे। खोटा असणारा प्रपंच जी आपल्याला दाखवते तिचं नाव आहे माया। खोटा असणारा प्रपंच आपल्याला दिसण्याचं पहिलं कारण माया आणि दुसरं कारण
तो ज्याच्यामुळे आच्छादित झालेला आहे, ज्याच्याविषयी आपल्याला अज्ञान आहे, त्या अज्ञानानं ज्ञानाला आवृत्त केल्यामुळं जे नाही ते दिसतं आणि जे दिसायला पाहिजे ते झाकल्या जातं. चांगदेव 65तला पहिला श्लोक. जो लपोनी जगदाभासू, जो लपल्यामुळं जगताचा आभास होतो. कोण लपल्यामुळे? परमात्मा लपल्यामुळे जगताचा आपल्याला आभास होतो, जग आपल्याला दिसतं. मग हे नको असणारं, खोटं असणारं, लटकं असणारं, मिथ्या असणारं जे जगत आहे ते संतांच्या कृपेमुळंच, संतांच्या कृपेमुळं त्या परमात्म्याचं दर्शन जीवाला होतं. आणि परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर या जगताविषयी मिथ्या बाध निश्चय साधकाच्या अंतकरणामध्ये होतो. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाशू अद्वयाब्जिनी विकाशो वंदू आता. मावळवीत विश्वाभासू, विश्वाचा जो आभास आहे त्याला ज्याच्या कृपेनं तो मावळतो. नवल उदयला चंडाशू, विश्वाचा आभास मावळला की अंतःकरणामध्ये नवल उदयला चंडाशू, बोधरूपी चंडाशूचा जन्म होतो. अशा अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. अद्वय म्हणजे ते अद्वैत असणारं तत्व आणि अद्वयाब्जिनी, अद्वयाब्जिनी, अब्जिनी म्हणजे कमलिका. हृदयामध्ये त्या परमतत्वाचा आभास, परमतत्वाचं प्रागट्य ज्यांच्या कृपेमुळे झालेलं आहे अशा सद्गुरुदेवांना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी नमस्कार करतो. संतांच्या कृपेनं भगवंताचं हृदयामध्ये प्रागट्य होतं, तेथे रामनाम होईल श्रवण. त्याच्या अगोदर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी. मग हृदयामध्ये रामनामाची आवड निर्माण होते. कधी? संत चरणाचं रज आपल्याला प्राप्त झालं की कार्यासहित कारणाचा नाश होतो, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होते. अज्ञानाची निवृत्ती झाली की हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाश झाल्यानंतर सोहम शब्दे दिली आरोळी गा. तो साधक खऱ्या अर्थानं बोध साम्राज्यावर, सिंहासनावर आरूढ होतो. ही संतांची कृपा आहे. संतांच्या मुखारविंदातून निघणारं जे अमृत तत्व आहे ते साधकाच्या श्रवणेंद्रियातून हृदयपटलापर्यंत जेव्हा जातं, त्याचं चिंतन आणि मंथन तो साधक करतो. शास्त्रामध्ये याला आत्मा वा अरे द्रष्टव्यो, श्रोतव्यो, मंतव्यो, निधिध्यासितव्य. त्या शास्त्राचं मंथन चिंतन हे संतांच्याच कृपेनं होत असतं. असे जे संत आहेत, माथा हातू ठेविला नोहे थापटीला जैसा, त्या संतांनी आपल्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर जगताचा आभास जगत मावळून जातं आणि हृदय कमलामध्ये परमात्म्याचं सुंदर असणारं तेजो निधान असणारं ज्ञान प्रगट होतं. हा त्या संतांच्या समागमाचा महिमा आहे. म्हणून जीवनात उद्धार जर करायचा असेल तर संतांचा समागम करा, संतांची संगती करा. संतांची संगती म्हणजे काय? तर संतांच्या हृदयात असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अवबोधन करून त्या ज्ञानाची संगती करा. त्या ज्ञानाचा समागम जर तुम्हाला घडत असेल ना, तर कुठंही वेड्यासारखं त्यांच्या मागे मागे फिरत राहा. तुकोबाराय म्हणतात, श्वान होऊन तिथे राहा महाराज. आम्ही श्वानही व्हायला तयार आहे, कुत्रा व्हायला तयार आहे, पण आमच्या जीवनामध्ये कुत्रा झाल्यानंतर काही क्रांती झाली पाहिजे ना. तुकोबाराय सांगतात, क्रांतीच होईल, कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला राम नामाचं श्रवण घडणार आहे. राम नाम होईल श्रवण, तेथे 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 राम
तिथे रामनामाचं श्रवण होईल, संतांच्या संगतीमध्ये रामनामाचं श्रवण होईल. का हो? मग संतांच्या संगतीमध्ये रामनामाचं श्रवण होईल. मग संतांच्या संगतीत जाण्यापेक्षा आम्ही मंदिरात जाऊन बसू ना, मंदिरामध्ये श्रवण घडेल ना. तुकोबारायांनी सांगितलं तसं नाही, हे असंच जावं लागतं, इकडूनच जावं लागतं. सागराचं पाणी किती आहे महाराज? अमर्याद आहे. पण समुद्रात जर प्रवास करायचा असेल तर घरून बाटली भरून न्यावी लागते महाराज. ते डायरेक्ट पिता येत नाही ना, ते डायरेक्ट पिता येत नाही दादा. त्याचं बाष्पीभवन होऊन त्याला ढगातच जावं लागेल आणि ढगातून त्याला खाली पडून नदीमध्ये वाहावं लागेल. नदीतून त्याला पर्क्युलेशन होऊन त्याचा निचरा होऊन त्याला विहिरीत उतरावं लागेल आणि विहिरीतून मग नळात जाईल, नळातून फिल्टरमध्ये जाईल आता, मग फिल्टरमधून इकडं येईल. असं डायरेक्ट पिता येत नाही दादा. संतांच्याच संगतीमध्ये जावं लागेल. कारण काय? कीर्तन झालं. आता रवी भाऊचं काही लूज कॉन्टॅक्ट होणार नाही, पण झाली होती शॉर्ट सर्किट एक वायर महाराज. तिकडून मागून आणलेली होती वायर आणि एक वायर शॉर्ट सर्किट झालेली होती. हे भजनी मंडळातले हे करणारे नाहीत, पण त्या भजनी मंडळातले एक होते. कीर्तन झाल्यानंतर माग महाराज 2 तास कीर्तनामध्ये तिच्याशिवाय उभं राहायचं म्हटल्यावर त्याला आता असं वाटलं होतं कधी आता 10:30 वाजले ना, आवरा ना, आता जायचंय ना मागे. महाराज जय विठ्ठल झालं की ते माग गेलं, खिशातून काढली, हातावर घेतली. पण हातावर घेता घेता महाराज मागे काही लाइटिंग लावलेली नव्हती, त्याचा पाय पडला. कुठं? जिथं वायर शॉर्ट सर्किट झालेली होती तिच्यावर पडला. आता मला सांगा, अशा वायरवर पाय पडल्यानंतर त्याचा हात हलेल की पाय हलेल की तो हलायला लागेल? अख्खच हलायला लागलं. ते पाय तिच्यावर पडल्यामुळे तो हलायला लागला. आणि दुसरे इकडून देवडे भाऊ गेले, हे आता चांगलं होतं कीर्तनात, असं मागं जाऊन कस काय हलू राहिलं म्हटले. मग त्यांनी त्याला पुढून नाही मागून विचारलं, अरे बाबा काय झालं तुला? पाठीवर हात ठेवून काय झालं तुला? ते हलायला लागले, ते हलायला लागले. हे त्यांना पाहून त्यांच्याकडे गेले, यांनी तसंच केलं. हे सुद्धा अशी 2, 3, 4, 5, 6ची लाईन लागली महाराज. 6च्या 6 हलत. आता मला सांगा, 6 नंबरचा जो गृहस्थ हलत आहे त्याचा आणि वायरचा थेट संपर्क झाला का? नाही. त्याचा आणि वायरचा संपर्क नाही, तरी सुद्धा तो हलतोय. कारण ज्याचा आणि वायरचा संपर्क आलेला आहे, ज्याला करंट बसलेला आहे, त्याच्या हे करंट मध्ये आलं आणि यालाही करंट बसला, हेही हलायला लागलं. महाराज दृष्टांत संपला. संत भगवंताच्या नित्य करंट मध्ये आहेत. संत भगवंताच्या नित्य करंट मध्ये आहेत. म्हणून तुम्हाला त्या करंटला हात लावता येणार, डायरेक्ट त्या करंटला हात लावता येणार नाही. तुम्ही ज्यांना करंट लागलेला आहे ना, त्यांना फक्त जाऊन त्यांच्या समागमामध्ये जा. तुम्हाला करंट बसल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सुद्धा करंट बसेल. आणि असा करंट जर बसवून घ्यायचा असेल तर कोणत्याही परीनं संत समागम, संत संगती करा. तेथे रामनाम होईल श्रवण, तिथे रामनामाचं श्रवण होईल आणि त्या संतांचं उच्चिष्ट जे ज्ञान आहे ते तुम्हाला सेवन करायला मिळेल. ते सेवन करण्यासाठी कामारी बटीक, सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. त्यांच्या घरात काम करणारे जे दासदासी आहे त्यांचा सेवक होण्याची तयारी ठेवा. रंक व्हा त्या संतांच्या दारामध्ये. अनगड शहानं भीक मागितली तुकोबारायांच्या दारात येऊन, कटोरा भरून भीक मागितली. तुकोबारायांच्या मुलीनं भागीरथीनं भीक घातली. जर तुकोबारायांच्या घरच्या मुलीच्या जात्याचं खालचं सांडलेलं पीठ जर हा कटोरा भरू शकतं, तर तुकोबाराय माझ्या अंतःकरणाचा कटोरा भरवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबारायांनी अनगड शहाचा कटोरा भरवला. महाराज मांत्रिक तांत्रिक होता, बाहेरची विद्या करणारा होता अनगड शहा.
पण हृदयामध्ये त्या परमतत्वाचा उद्बोध तुकोबारायांनी अनगडशहाच्या करून दिला. कारण कटोरा भरून भीक मागितली, भिकारी होऊन गेले अनगडशहा. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा रे, त्या संतांचा समागम करण्यासाठी कुठल्याही परीनं कामारी व्हा, बटीक व्हा, दासीचा दास व्हा, रंक व्हा, श्वान व्हा. महाराज सांगा ना, आम्ही काहीही व्हायला तयार आहे, पण त्या संतांच्या संगतीमध्ये आम्ही ज्याच्यासाठी रात्रंदिवस धावपळ करतोय, धावाधाव करतोय, ते सुख तर मिळेल ना. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतो, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, 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 तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. हो तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. करेला पंगती संताची, करेला पंगती संताची, देते राम नाम होईल श्रवण, देते राम नाम होईल श्रवण. घडला पंगती संताची, घडला पंगती संताची, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेला भोजन उचिताचे, उचिताचे, घडेला भोजन उचिताचे, घडेला भोजन उचिताचे, घडेला भोजन उचिताचे, उचिताचे, उचिताचे. आ
उचिताचे घडेल भोजन उचिताचे घडेल 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 भोजन उचिताचे उचिताचे घडेल भोजन घडेल भोजन भोजन घडेल भोजन